महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। तर आज पुणे आणि साताऱ्यात हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण देखील भरलंय, तर धरणातून 29,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे। डेक्कन परिसरातील नदीपात्रात देखील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलाय। पुलाची वाडी त्याचबरोबर प्रेमनगर येथील सुमारे 100 वीज ग्राहकांना वीज पुरवठा वीज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्यात आलाय। तसंच सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमध्ये देखील 2 सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे 15 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरक्षेसाठी बंद ठेवला गेलाय। पुणे, पिंपरी चिंचवड शहर त्याचबरोबर इतर आजूबाजूच्या परिसरात आणि सखल भागामध्ये नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आलाय। तर पुण्यातील परिस्थितीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। पाऊस आणखी वाढला तर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे लष्कर आणि एनडीआरएफच्या टीम्सना अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आलंय। तरीही नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे आणि त्यामुळे पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर देखील करण्यात आलंय। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड येथील घरांचा श्रद्धास्थान असलेल्या मोरिया गोसावी या मंदिर परिसरामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे मुख्य संजीवन समाधी मंदिर देखील पाण्याखाली गेलंय। त्याचबरोबर शहरातील दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी त्याचबरोबर पिंपरी कॅम्प, चिंचवड आणि रावेत या परिसरामध्ये राहणाऱ्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर यानंतर आपण जातोय नाशिकमध्ये सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि नाशिक जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 36,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचं कळतंय। पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 72% भरलंय। चांदोरीमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ करण्यात आली आहे। नदीकाठावरील खंडोबा मंदिर देखील या सर्व पार्श्वभूमीवरती आणि या परिणामी पाण्याखाली गेल्याचं समोर आलंय। तर नाशिक शहरामध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला पाणी लागलंय। रामकुंडासह लहान मंदिरांभोवती पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकानं हलवण्याला सुरुवात करण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रशासन देखील नदीकाठच्या लोकांना सतर्क करतंय। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्पर आहे। नाशिक नंतर आपण जातोय रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पेण, उरण आणि पनवेल या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। पहाटेपासूनच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पुढील काही तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे। कुकडी प्रकल्पातील 13.5 टीएमसी क्षमता असलेलं डिंभे धरण हे पूर्ण क्षमतेने भरलंय। सकाळपासूनच 77,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग घोडनदी पात्रामध्ये सुरू करण्यात आलाय। डिंभे जलाशयात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग आहे तो झाल्यामुळे पाणी पातळी वाढली आहे। ते सध्या ओव्हरफ्लो झालंय। पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवणार असल्याचं कळलं जातंय।